बरेच लग्न पाहिले असेल, जसं की महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन, खानदेशी वेडिंग, गुजराती वेडिंग. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे बंजारा रिच्युअल वेडिंग. सो वेलकम अँड वेलकम बॅक टू माय ऑफिशियल यूट्यूब चॅनल गाईज. सो आज आहे माझ्या फ्रेंडची हळदी, जी की माझी फ्रेंडपेक्षा जास्त बहीण आहे. लहानपणीपासून सेकंड क्लासपासून आम्ही आजपर्यंत सोबत आहे. आज तिचं लग्न आहे. काय बोलू आता, मन तर खूप भरून आलं आहे, पण ठीक आहे. आज तिचं लग्न आहे. सो आता सगळे आम्ही रेडी झालो आहे. आता पुढे निघायचं आहे. ती पण तिचा सकाळीच फोन आलेला, पण तेव्हा मी रेडी होतो. ती फोन पण मी काही रिसीव नाही केला आहे. सो आता लवकर रेडी हो आणि पुढे ब्लॉग नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आमची बंजारा वेडिंग कशी असते हे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगेन. 2 दिवस गावाला जाण्यासाठी आमचे पूर्ण डिक्की फुल झालेली इतक्या बॅग होत्या. ऑफकोर्स माझ्या बहिणीचं लग्न आहे, मी कपडे नेणार नाही. सो फायनली मी झाली रेडी. आता सगळं खूप उशीर झाला, तिचा फोन आला, ओरडली पण ठीक आहे, आता निघालोय. सो चला. कुठे जायला निघालो का सगळ्यात पहिले नाराज होणारी ही, बट हिचं नाराज पण बघितलं तर ती मला तिकडे सोडणार नाही. सो झालं सगळे रेडी आणि फायनली आम्ही निघालो. आम्हाला निघायलाच 2 वाजून गेले. तिथे पोहोचू कधी काय काहीच माहिती नाही आहे. आणि तिचे कंटिन्यू फोन चालू आहे. आता तिला पण काय सांगू, आणि इकडनं निघायला पण उशीर झालेला, तरी आम्ही निघालो. बाकी सगळं ठीक आहे, पण कुठे जाताना मी जे रेडी होती भाई, मी घरात असताना अशीच राहते, पण मी कुठे जाताना प्रॉपर रेडी झाल्याशिवाय घराच्या बाहेर निघणार नाही. मला एक कळत नाही, हे फक्त माझं दुःख आहे की सगळ्या मुलींचं दुःख आहे. घरात असताना केस एकदम प्रॉपर सेट राहतात आणि कुठे जाताना मी त्यांना व्यवस्थित केलं, भाई माझ्या केसांची जे वाट लागती, कधी कधी तर असं वाटतं की वाढवून माझा काहीच फायदा नाही. ना मला त्यांची काही हेअरस्टाईल करता येते ना काही. कुठे जाताना ते बरोबर खराब होता. तर ठीक आहे, फायनली आम्ही निघालो. खूप उशीर झालेला आम्हाला गाडी काढायला, बॅग ठेवायला. तिथेच आम्हाला खूप टाईम झालेला, तरी आम्ही निघालो. आणि तिचे फोन, बापरे. आणि ही खुशी मला खूप कमी मिळते, जी की मला फ्रंट सीटवर बसायला. कायम आम्ही फॅमिली कुठे फिरायला गेलो की पप्पा आणि दादा समोर बसता, त्यामुळे मला मागे बसावं लागतं. पण आम्ही तिघे कुठे गेलो की कायम मी समोर बसते. आणि समृद्धीचं तर कायच बोलू. समृद्धीचं एक चांगलं आहे की आम्हाला खूप लवकर तिथे जायला मिळतं. किती उशिरा निघालो तरी 2 तासात आम्ही तिथे पोहोचतो, संभाजीनगर. एवढं हे समृद्धीचं खूप छान आहे ना, ट्रॅफिक वगैरे आणि स्पीड पण आपल्या लिमिटमध्ये, आणि लवकर पोहोचतो ना. ट्रॅफिकचं टेन्शन आहे ना कशाचं. एकदम छान रोड, मस्त फील करत जायचं. आणि मग काय, थोड्या वेळच मला समोर बसायला भेटलं. आणि ज्या खुशीने मी तिच्याकडे जात होती की भाई, आम्हाला माहीत होतं, मी खुश तर खूप होती तिच्या लग्नासाठी, मस्त मेहंदी वगैरे काढून. बट मला माहिती होतं आम्ही जेव्हाही भेटणार आम्ही खूप रडणार, बिकॉज ऑफ, कारण की सेकंड क्लासपासून आम्ही आजपर्यंत सोबत आहे. आणि ती आणि मी कायम बेस्ट फ्रेंड होतो. आमच्यात कोणी तिसरं आलंच नाही. कायम ती आणि मी बेस्ट फ्रेंड. म्हणजे मी तिच्याबद्दल बोलूच काय, मला तर असं, ती पण खूप रडली आहे, मी पण खूप रडली आहे. जेव्हापासून तिचे म्हणजे लग्न ठरलं आहे तेव्हापासून नुसतं आमचे रोज व्हिडिओ कॉल. पहिले तरी खूप कमी करायचो, पण मग जेव्हापासून तिचं लग्न ठरलेलं आमचे मोस्टली कॉल चालायचे रात्री 1-2 वाजता, खूप उशिरापर्यंत. पण काय ना, मुलींचं काही खरं नसतं. खूप असं तिला बघून तरी कळलं की भाई, खूप असं दूर जाण्याचं दुःख काय असतं म्हणून. ती माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे, मी पण तिची तशीच. बेस्ट फ्रेंडपेक्षा ती पहिले माझी लहान बहीण आहे. आणि तिच्या फरमाईशी तर इतक्या होत्या बाबा. मी इथून निघाली तेव्हापासून, हे आण, ते आण, हे घेऊन ये, हे खायचंय. घरी एवढं सगळं चांगलं बनवलेलं लग्नाचं, पण तिला ते नको होतं. तिला सगळं बाहेरचं खायचं होतं. पण ती जे बोलली ते मी घेऊन गेली, पण तरी तिला ते खायला मनच नव्हतं. ती बस रडत होती. का ते माहिती नाही मला. ऑफकोर्स लग्न, घर सोडून जाणं सोपं नसतं, पण खूप रडत होती. आणि त्याच्यात माझे तमाशे, मी कुठे जाऊ आणि मी आजारी ना पडू. मग काय, गेलो डॉक्टरांकडे. तिथून मग मला उशीरच होत होता. तिच्या हळदीपर्यंत मी कधी पोहोचेल मला असं झालेलं. पण काय, फायनली तिच्या फरमाईशी घेऊन आम्ही वळालो आमच्या गावाकडे. आणि गावाचं वातावरण म्हणजे अरे बापरे, ही फिलिंग खूप वेगळी आहे. जे शहरात आहे ते इकडे नाही मिळू शकत. आणि इकडचं वातावरण, इकडचे शेतं,
खूप छान. फायनली आम्ही लवकरच 30 मिनिटात आम्ही पोहोचलो गावाला. पण आम्ही सगळ्यात पहिले महादेवाच्या मंदिरात गेलेलो, कारण की पप्पा कायम डायरेक्ट नेतच नाही. पहिले आपल्या इथे शेतात दर्शन करायचं आणि त्यानंतरच गावात. आणि तिचे फोनच तिचा उचलतच नव्हती. ती मला सारखी कुठे आहे कुठे आहे, केव्हापर्यंत येते. पण खरं आहे, पहिले देवाचं दर्शन आणि मग नंतर सगळं काही. मग पहिले आम्ही आलो शेतामध्ये. तिथे मी तुम्हाला दाखवते आमचं महादेवाचं मंदिर किती छान आहे. मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही पाहिलंच असेल, तिथे प्रोग्राम होता ते. आणि हे गावाचे रोड थोडे खराब होते, त्यामुळे हळू जावं लागत होतं, नाहीतर आम्ही खूप लवकरच पोहोचलो असतो. बट ठीक आहे. आणि जी शेतात शांती मिळते भाई, एक तर ते महादेवाचं मंदिर इतकं सुंदर, तिथे कितीही वेळ बसून राहा, एकदम मनाला शांत फील होतं. आणि शेतातलं हे मस्त पिकं बघून आणि इतकी शांतता, ती गार हवा आणि हे वातावरण, बाप रे बाप, खूप छान. इकडे मोस्टली तर खूप वेळेस यायला मिळत नाही, पण जेव्हाही येतो ना, सगळं फील करायला खूप छान वाटतं. मला तर खूप आवडते. एक तर ते महादेवाच्या मंदिरावर बसून राहायचं आणि शांत सगळ्या शेताकडे बघत राहायचं. खूप चांगली फिलिंग आहे ही आणि मला तर खूप आवडतं. हे आमचं बेलाचं झाड आहे. हे इतकं सुंदर मंदिर आमचं. नंदी महादेव, नंदिकेश्वर, काही कसं आहे नंदिकेश्वर, पिनाकेश्वर महादेव, हा. नंदीश्वर महादेव. नंदीश्वर महादेव आणि पिनाकेश्वर महादेव. ही आपली गाडी आणि हे आमचं शेत. मस्त मस्त सनलाइट खूप छान येते. लाश पे मस्ती की लहर चली, अरे नंदिया चेला तू रगड़ भंग, तूने शिव जी बिठा लिए कांधे पर, ये भक्ति मिलती नहीं धंधे कर, भी कावड़ लेके समस्ती में चलते लगे, नारा नमो नर्मदे हर, नर्मदे हर जिंदगी भर, नर्मदे हर जिंदगी भर, नर्मदे हर जिंदगी भर, नर्मदे हर. दवाखान्या में आते हो. हे बघा, दवाखान्यातून मंदिरात येईल. स्किन केअर स्किन केअर नाही, दवाखाना केअर. नाही, दवाखान्याचं स्किन केअर. दवाखान्याचं कोणतं स्किन केअर? दवाखाना स्किन केअरचं दवाखाना. कुछ लॉजिक नहीं रहता भाई, सिर्फ हम बोलते बोलते फिर बोलते ही रहते हम. लॉजिक विजिक हमारे इसमें व्लॉग में नहीं दिखेगा, सिर्फ बोलते हम. लाश पे मस्ती की लहर चली, अरे नंदिया चेला तू रगड़ भंग, तूने शिव जी बिठा लिए कांधे पर, ये भक्ति मिलती नहीं धंधे कर, भी कावड़ लेके समस्ती में चलते लगे, नारा नमो नर्मदे हर, नर्मदे हर जिंदगी भर, नर्मदे हर जिंदगी भर, नर्मदे हर जिंदगी भर, नर्मदे हर. लाश पे मस्ती की लहर चली, अरे नंदिया चेला तू रगड़ भंग, तूने शिव जी बिठा लिए कांधे पर, ये भक्ति मिलती नहीं धंधे कर, भी कावड़ लेके समस्ती में चलते लगे, नारा नमो नर्मदे हर, नर्मदे हर जिंदगी भर, नर्मदे हर जिंदगी भर, नर्मदे हर. बऱ्याच दिवसात गावाला येणं होतं, म्हणून मग सगळ्यात पहिले आम्ही छान अभिषेक केलं, जे की आम्ही कायम करतो. सगळ्यात पहिले महादेवाची पूजा आणि त्यानंतर बाकीचे जे काम आहेत ते करतो. मग काय, पप्पा तर मला येणार नव्हते सोडायला. काकांना सांगितलं होतं सोडायला बाईकवर, कारण की कार एवढ्यामध्ये जाणार नाही घरापर्यंत आणि लग्नामुळे बऱ्याच गाड्या वगैरे असतील, म्हणून मग काकांनीच मला तिथे ड्रॉप केलं. पप्पांना शेतात थांबायचं होतं, काही काम होतं त्यामुळे. सो मी निघाले आणि मी तिथे पोहोचेपर्यंत मलाच भरपूर उशीर झालेला. तिच्या विधी वगैरे चालू होत्या आणि तिला बघून मला काय झालं मला शपथ कळलं नाही आणखी. पण मला असं खूप कंठ दाटून आलेला, मी तिला बघतच नव्हती. मला खूप वेगळी फिलिंग होती ती, मी एक्सप्लेन नाही करू शकत. दॅट्स इट फॉर टुडे गाईज. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. आणि हळदीचा ब्लॉग बघायला विसरू नका. ह्यानंतरच्या ब्लॉगमध्ये खूप मजा आहे. सो येस, थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.